आत्ता आपण वजन कुठल्या व्यायामामुळं कमी होतं हे बघणार आहे. वजन हे जास्त करून वेट ट्रेनिंगनं कमी होतं. म्हणजे जिमचा व्यायाम मारला का नाही लवकर वजन कमी पण होतं आणि मसल पण चांगले राहतात. पण मी प्रत्येक वेळेस काय सांगतो, मी जिमचे व्हिडिओ दाखवत नाही. बऱ्याच शंका आहेत, वेट ट्रेनिंग करा, वेट ट्रेनिंग करा, वेट ट्रेनिंग करा. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलूया. महाराष्ट्रात अंदाजे 12 ते 12.5 कोटी लोकसंख्या आहे. महाराष्ट्रात म्हणतोय. त्याच्यात जवळजवळ 1.5 कोटीच्या आसपास शेतकरी कुटुंब आहेत. 1.5 कोटीच्या आसपास अंदाजे म्हणतोय. मग बाकीची कामं करणारे सगळेच वेगवेगळे कामं क्षेत्रात करणारे वेगळे आहेत. आणि महाराष्ट्रात जिम किती असतील अंदाजे? एक 12,000 ते 13,000 जिम आहेत. म्हणजे जवळजवळ आपणाला एका जिम पाठीमागं 10,000 लोक असं जर गणित करायला गेलं तर येतं आहे. पण जवळजवळ 100पैकी 99 लोक जिमलाच जात नाहीत. मग तुम्ही वेट ट्रेनिंग करून वेट लॉस कसा करणार? त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. त्यामुळे मी जास्त कोणाला सायन्सले सांगत बसत नाही. तुम्हाला फक्त एकच आहे, व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. आपलं घर, आपलं शेत, जिथं आपण काम करतोय तीच आपली जिम समजलं पाहिजे. मला माझ्या जिमचं नुकसान करायचं आहे का? जिममध्ये माणसं यायला नको आहेत का असं वाटतंय का? नाही. मी जेव्हा त्याचा अभ्यास केला, वाचन केलं, त्यावेळेस कळालं की अरे एवढी लोक जातच नाहीत. मग त्यांना वेट ट्रेनिंगचं महत्त्व सांगून काय करू? प्रत्येकाला घरात होम जिम सेटअप शक्य आहे का? नाही. आपल्या शेतकरी बांधवाला सुद्धा शेतात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व्यायाम हा झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी हे चळवळ आहे. त्यामुळे प्रत्येकानं वजन कमी होतंय, पोट कमी होतंय, घरचंच खाऊन कुठलेही प्रोडक्ट खायची गरज नाही. फक्त कन्फ्यूज करू नका. जे सांगतो ते हळूहळू व्यायामात बदल करूया. 100% रिझल्ट मिळतोय. व्यायामाला कारणं सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा.